मारुती देवस्थान ट्रस्ट श्रीराम सेवा समिति तर्फे आयोजित श्रीमद जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी अनंताचार्य जी महाराज वृंदावन यांच्याद्वारे प्रस्तुत भव्य संगीतमय श्रीराम कथा ज्ञानयज्ञ या कार्यक्रमाचे 16 जानेवारी ते 20 जानेवारी 2023 पर्यंत दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अयोध्या धाम लेंड्रा पार्क रामदास पेठ येथे आयोजित करण्यात आलाय। श्रीराम कथा ज्ञानयज्ञाची शोभायात्रा 16 जानेवारी सकाळी 10 ते 1 पर्यंत नवदुर्गा माता मंदिर काचीपुरापासून सुरू होईल। या रामकथेत श्रीराम जन्माचा उद्देश तसेच श्री रामचरितमानसचे दर्शन, श्रीराम जन्म आणि त्यांची बाललीला, विश्वमित्र यज्ञ, संरक्षण आणि धनुष्य यज्ञ, मिथिलापुरी प्रवेश आणि श्रीराम जानकी विवाह, श्रीराम राज्याभिषेक या विषयांवर महाराज कथाकथन करतील। श्रीराम कथेचे उद्घाटन जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी श्री राम राजेश्वराचार्यजी पीठाधीश्वर श्री रुक्मिणी पीठ यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसिद्ध उद्योगपती सत्यनारायण नुवाल प्रमुखतेने उपस्थित राहतील। या रामकथेचे मर्म आत्मसात करून कार्यक्रमात तन्मनधनाने सहकार्य करावं असं आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आलंय। ट्रस्ट द्वारा यावर्षी जसं 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये एकूण मंगलमय असं वातावरण झालं आहे। 1 ते 15 जानेवारीपर्यंत अक्षतांचं वितरण घरोघरी करण्यात येत आहे आणि 15 तारखेला हे अक्षत वितरण संपल्यानंतर 22 जानेवारीपर्यंत जो वेळ होता त्याच्यामध्ये साधारण 16 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत भव्य संगीतमय श्रीराम कथा ज्ञानयज्ञाचं आयोजन मारुती मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला वृंदावनचे श्रीमद जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी अनंताचार्यजी महाराज हे याच्यावरती उद्बोधन करणार आहेत, कथा प्रस्तुती करणार आहेत आणि दुसरे स्वामीजी आहेत ते उद्घाटनाला येणार आहेत। श्रीमद जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री रामराजेश्वरजी समर्थ माऊली सरकार पीठाधीश्वर श्री रुक्मिणी पीठ अंबिकापूर कौंडिण्यपूर जिल्हा अमरावती इथून ते येणार आहेत आणि याची शोभायात्रा ही 16 तारखेला सकाळी 10 वाजता काचीपुरातलं जे नवदुर्गा माता मंदिर आहे तिथून निघणार आहे आणि ती संपूर्ण रामदास पेठेमध्ये ती शोभायात्रा फिरेल। हे दोन्ही स्वामी जे आहेत हे शोभायात्रामध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत। ही शोभायात्रा साधारण 2 ते 2.5 तास चालेल। त्याच्यानंतर जे कथा स्थान जे आहे रामदासपेठ लेंड्रा पार्कचं जे मैदान आहे तिथे ही कथा प्रस्तुती होईल आहे। 2 वाजता याचं उद्घाटन होणार आहे कथेचं। त्यावेळेला डॉक्टर देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि श्री सत्यनारायणजी नुवाल प्रसिद्ध उद्योगपती नागपुरातले हे त्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम सुरू होईल आहे आणि रोज 16 तारखेपासून 16 तारखेला श्री राम जन्म का प्रयोजन एवं श्री रामचरितमानस का प्राकट है। 17 जानेवारीला श्रीराम जन्म एवं बाललीला है। 18 जानेवारीला विश्वामित्र यज्ञ संरक्षण एवं धनुष्य यज्ञ। 19 जानेवारीला मिथिलापुरी प्रवेश एवं श्रीराम जानकी विवाह आणि 20 तारखेला श्रीराम राज्याभिषेक असे कार्यक्रम होतील आहे आणि 22 तारखेला तिथे मोठा स्क्रीन लावून जवळजवळ 1,500 लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतील असं प्रयोजन आम्ही केलेलं आहे। त्यानंतर तिथे पूर्ण महाप्रसाद होईल आहे। या राम खिचडी 1500 लोकांकरता हा कार्यक्रम आम्ही करतो आहे। एवढं भव्य कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी तिथे सहभागी व्हावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी। तनमनाने लोकांनी त्या कार्यक्रमाला सहकार्य करावं अशी मी सगळ्यांना विनंती करीन, आवाहन करीन आणि माझ्या शब्दाला इथे मी विराम देतो। धन्यवाद। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी पारस बेसवारे, नागपूर। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर।